चलो नेक्स्ट पेशंट. अरे नेक्स्ट पेशंट कुठे? पहिलाच पेशंट आहे. नाही आवडत मला असे जोक्स करायला. आपण कन्व्हिन्स नसलो की नाही येत लाफ्टर यार. ओके जरा पाठवा. कोण आहे? पाठवा. चलते मुसाफिर मोहलिया रे पिंजरे वाली मुनिया. चलते मुसाफिर मोहलिया रे पिंजरे वाली मुनिया. चलते मुसाफिर मोहलिया रे पिंजरे वाली मुनिया. अरे वा वा काय एक नंबर नाचला आहे. एक नंबर नाचला आहे. अरे वा पायरेट्स ऑफ हास्य जत्रा जॅक स्पॅरो पण आलेला आहे. एक नंबर झालेला आहे. बोला नाव सांगा तुमचं. हमला लाज वाटतो आहे. मग आल्या आल्या असा डान्स करायचा नाही ज्याने लाज वाटेल. हो की नाही? कोण आहे? मी मधुमेह तज्ञ आहे की नाही? त्याच्याकडे तुम्ही आलेला आहात की नाही? नाव सांगा. बुधिया. अच्छा तुम्ही बुधिया. आणि हा कोण तुमचा? हा कोण तुमचा? कोण? नवरा का? नवरा. काय नाव? लल्लन. चांगलं आहे चांगलं आहे. लल्लन आहे चांगलं आहे. बोला हां काय झालंय? काय झालं म्हणजे 9 महिन्यापूर्वीच झाला होता हमला पिटूर नावाचा मुलगा. काय झालं या प्रश्नाचं उत्तर? मुलगा झाला एवढंच कसं असेल? सर्दी झाली, खोकला झाला, अशी अनेक उत्तर असू शकतील ना. ते हमला सांगायला लाज वाटतो हा, हा, बोला, बोला. आहे. पिटूरचे पापा तुम्ही सांगा ना त्यांना. एक मिनिट हे पिटूर काय? मेंढ्याचं नाव आहे तुमच्या? काय पिटूर काय? पिटूर म्हणजे हा आमच्या मुलाचं नाव आहे. पिटूर. तुमच्या मुलाचं नाव पिटूर आहे? पिटूर अरे ठेवला. बापरे एकदा कन्फर्म करा. हा? कारण आत्याने लहानपणी बारशाला कुर्र केलं असेल, तुम्ही पिटूर असं ऐकलं असेल. बघा एकदा कन्फर्म करा फक्त. आमच्यामध्ये आता बी लोक नावच ठेवत नाही आहे. हा. हा आमच्यामध्ये असं डायरेक्ट आम्ही असे ओरडतो पिटूर बा ते नाव डायरेक्ट पडतो आहे. आम्ही असं वेगळं नाव नाही ठेवत. त्या पिटूरच्या बारशाच्या घोगऱ्या तुम्ही घेऊन आलेला आहात का इकडे? नाही. मग काय झालेलं आहे तुम्हाला नक्की ते मला सांगा. सांगतो आहे. सांगा सांगा. मी माझ्या बुधियाला लॅब मध्ये घेऊन गेलो होतो. लॅबला का घेऊन गेला होता मला लाभला सांगा. घेऊन गेला होता तर तिथे एक नालायक माणूस होता. हा. त्याने माझ्या इथे जो आहे असं पिचकारी टाकून असा 2दा खून घेतला होता. हा सिरिंज असते ती, सिरिंज म्हणतात त्याला. हा, तर Yes. ते खून घेतला होता आणि तो हमला बोलला की तुम्ही जाबून ते दाबतो लाजिसला भेटा. कुठे आहे? कोणाला भेटा म्हणाले? दाबतो लाजस ते. लाखो रुपये खर्च करून झालोय रे डायबेटोलॉजिस्ट. तुम्ही दाबतवाला वगैरे कशाला म्हणताय तुम्ही? वेगळा शब्द येतो. तुम्ही डॉक्टर म्हणा. तुम्हाला जमत एवढा नसेल सोपा डॉक्टर आहे. म्हणा. डॉक्टर एवढा केवढा सोपा होता. तुम्ही तुमचे रिपोर्ट्स मला दाखवायला आलात ना. अरे चला रिपोर्ट बुधिया दाखवा. दाखव ना रिपोर्ट. कधीपासून पचार पचार करते. देवीने झापट ठेवू नये. नेव नेवराच आहे मी तिचा. ए असे जोक नको तिथे. नाही वाजत ते जोक्स इथे. मला काय म्हणायचंय असं नका बोलू. तुम्ही रिपोर्ट दाखवा पटापटा. दे रिपोर्ट ना बुधिया. कधीपासून मागतो आहे रिपोर्ट. देऊन टाक. हे काय होतं? हे काय होतं? हे देताना आवाज होता काढायचा. हं? शांत बसा जरा. हा जरा शांत बसा. हं? रिपोर्ट बा आहे आमच्या. अरे रिपोर्ट बघून हा रुसला आहे. अरे रुसला नाही रे. अरे हे काय आहे? काय झालं म्हणजे आठवत नाही? डॉक्टर की विसरला तू? अरे नाही. अरे शुगर वाढली आहे तुमची. आ? यांच्या शरीरात ना साखर वाढली आहे. साखर आहे यांच्या शरीरात. साखर लक्षात येते का? कुठला बेरिंग आहे? काय कॅरेक्टर आहे? आमच्या शरीरामध्ये साखर आहे. डॉक्टर म्हणजे आमच्या शरीरात खून नाही आहे. असं मी कुठे म्हणालो? अरे आमच्या तिथं गाडीमध्ये का होऊन बसला. ए बुधिया तसा नाही. अरे काय पण बोलतो तू. कसा येणार डॉक्टर आहे रे? अरे आता मी माझ्या डोळ्याने बघितलं. त्याने 2 पिचकारी बघून शुगर काढला आहे इकडून. मी दाखवतो तुला कसा शुगर. इथे दाखवतो. मी दाखवतो. बिडा झालास काय तू? अरे असं नाही रे. तिच्या अंगात रक्त आहेच. मला काय म्हणायचंय तिच्या रक्तात साखर वाढले. लक्षात येते का तुमच्या? रक्तात कशी साखर हे बघा, हे बघा, मी तुम्हाला सांगतो. हे बघा प्रत्येकाच्या शरीरामध्ये पॅनक्रियाज असतं. हा, आपल्याला माहिती आहे. हा. हिचा पॅनक्रियाज मी 2 वर्षापूर्वी काढला होता. तुम्ही पॅनक्रियाज काढला होता? हा तर
पिटुरबाच्या पापाला जो आहे ना बँकेतनं लोन काढायचं होतं तर तो माणूस बोलला की ह्याच्या पानक्रिया जरुरीचा आहे म्हणून तो काढला होता तर 2 महिन्यांनी आला होता घरी पानक्रियाच पॅनक्रियाज घरी आला होता 2 महिन्यांनी जरुरी होता तुम्हाला बँकेचा माणूस बोलला होता पानक्रियाच पाहिजे हे मी इथेच घेऊन फिरतो आहे खिशामध्ये घेऊन आला तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन आला पॅनक्रियाज हा बघ पानक्रियाज हा ग ए कोणी काय बोललं ये इकडे इकडे ए बस बस ह्याला तुम्ही पॅनक्रियाज म्हणतात हा पानक्रियाज 2 महिन्याने आला होता घरी हा बुधियाचा पॅनक्रियाज आहे हा माझा पॅनक्रियाज आहे तुमचा पॅनक्रियाज काढला आहे याला तो लागला आहे याला लागला याला तुम्ही पॅनक्रियाज म्हणता का अरे पॅन कार्ड आहे पॅन कार्ड PAN पॅन कार्ड आहे कळतंय का तुम्हाला पॅन कार्ड ते वेगळं असतं बाबांनो तुम्हाला कळत कसं या इकडे या इकडे इकडे ये इथं मेरा हे काय आहे हे काय आहे ही काठी आहे डॉक्टर आहे नाही, भडकला मला नाही चिडायचं नाही मला चिडायचं नाही भडक तू काय आहे मला चिडायचं नाही ही आहे आपली बॉडी लक्षात येते का तुमच्या हे हे आपलं शरीर आहे हे आपले बॉडी आहे हा हे आपलं बॉडी आहे लक्षात हे तर मला कोणा चायनीजची बॉडी वाटतो आहे चायनीज का ह्याच्या पोटामध्ये बघा केवढे नूडल्स खापून ठेवले आहेत हे केवढे नूडल्स आहेत तिथून खालून इथपर्यंत आहेत वरपर्यंत त्याला इंटेस्टाईन म्हणतात इंटेस्टाईन अरे मग असा आहे हा. तो एवढा मोठा सायंटिस्ट इथे राहतो आहे ए हा तो आईन्स्टाईन रे बाबा तो सायंटिस्ट आईन्स्टाईन असतो लक्षात आलं का तुझ्या हा हे 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 बॉडी आहे हे बघ हे छोटी आतडी आहे मोठी आतडी आहेत लक्षात येतं का अच्छा आताड्याचा तर सगळा गुतडा होऊन गेला डला ड आता डला ड अशा विनोद ह्या मंचावर नाही करायचे लक्षात आलं का हे याच्या खाली पॅनक्रियाज आहे हे दिसतंय का हे बघ इथे ह्याला पॅनक्रियाज म्हणतात अच्छा असं आहे ते हा लक्षात आलं का तुमच्या इथे इन्सुलिन असतं ना इन्सुलिन हा. ते इथे स्त्रवतं इन्सुलिन स्त्रवतं म्हणजे पाझरतं आणि त्या पाझरल्यामुळे शरीरातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रित होतं हे ते साखरेने इकडे इकडे बसा दोघांनी बसा या बसा बस तू तिकडे हे काय बोलतो आहे डॉक्टर हमला ये सगळं अरे डोक्यापर्यंत बाबांनो जातो आहे हा ये बाबांनो मी सांगतोय ते नीट लक्ष द्या हा जो डायबिटीस आजार असतो तो बहुसंख्य लोकांना होतो जगात पण त्या आजाराचं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे त्या आजाराला तुम्ही स्वतःचं मित्र बनवा लक्षात आलं तो आजार तुमच्या अख्ख्या आयुष्याला चांगली शिस्त लावेल जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं आयुष्य मात्र नष्ट होईल तुमच्या लक्षात येतंय का फक्त थोड्या थोड्या गोष्टी पाळायच्या आहेत तुम्हाला एक म्हणजे स्वतःच्या आहारावर नियंत्रण ठेवायचं दुसरं म्हणजे नियमित व्यायाम करायचा दर 3 महिन्यांनी आपण डॉक्टरकडे जायचं आणि स्वतःचं चेकअप करून घ्यायचं लक्षात आलंय या गोष्टी केल्यात ना हे डायबिटीस तुमचा मित्र होणार आयुष्यभर तुम्हाला टेन्शन नाही लक्षात येतंय तुमच्या एवढा सोपा आहे एवढा सोपं उद्याला आहे. काही नाही होणार? काही होणार नाहीये हा, मग चालतो आहे म्हणजे हा. साखर वाढली तर मला शुगर होणार नाही 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 यापुढे आता साखर बंद यापुढे आयुष्यात साखर बंद साखरेचे पदार्थ बंद लक्षात आलं तुझ्या साखर नाही खायची एकदम? नाही खायची. एकदम बंद करून एकदम टाकायचं बंद. म्हणजे गुलाबजाम पण नाही खायचे गुलाबजाम मध्ये असते साखर तेच म्हणतो गुलाबजाम नाही खायचा गुलाबजाम नाही खायची हा. जिलेबी खाल्ली तर चालतो आहे. तू कोणी आहेस रे तू कुणी सांगितलं जिलेबी चालते जिलेबी नाही चालणार नाही चालत? नाही ज्यात साखर आहे ते पदार्थ बंद मग जिलेबी नाही चालणार नाही. मग ते हे चालेल ना पेढा चालेल नाही चालणार पेढा नाही चालणार पेढा पण नाही चालणार नाही नाही तो एकदम बासुंदी तरी खाबून देते नाही बासुंदी नाही चालणार नाही नाही बासुंदी नाही तर चालणार रसमलाई चालेल नाही रसमलाई चालणार मग- माहीमचा हलवा अरे खा. माहीम चालणार माहीम माझा दहिसरलाचा हलवाच नाही चालणार सांगतो तर म्हणजे पण डॉक्टर आईस्क्रीम पण नाही चालणार अरे नाही चालणार आईस्क्रीम आग्र्याचा पेटा तरी अरे खाबू नाही दे. चालणार आग्र्याचा बेटा अरे पण म्हैसूर तरी खाबू दे ना तिला नाही चालणार म्हैसूरचा बेटा सुका नाही. फेणी तरी अरे चालेल. नाही नाही. अरे काय अरे तू? हो, जो, जो. नाही चाल- बालुशाही चालेल अरे बापरे, हो, जो. अच्छा, हा. काय झालं डॉक्टर माझी शुगर कमी झाली रे तुमच्या काय कळलं तर करा मरा काय पाळायचं तर पाळा मी चाललो हे क्लिनिक पण तुम्हीच सांभाळा आज मला नाही करायचं.